तर नमस्कार मित्रांनो, काल आपण कुर्ल्या आणलेल्या होत्या आणि आज त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला. चला रेसिपी बघू. तर आपली सुरुवात झाली डेंगे कुटून घेण्यापासून. तर आयशीन पहिल्यांदा कुर्ल्यांचं डेंगं कुटून घेतलं आणि डेंगं कुटून झाल्यावर लगेच कुर्ल्या साफ करून ठेवला नाही का बाजूस. पुढे आयशीन पाट्यावर वाटून घेतला. डेंगे होते ते बारीक बारीक. आई सुरुवातीस बोलू जरा घाबरत होती, पण मी ते सांगितला काय कोणता नसता, बिंदास बोल म्हणून. ती म्हणता माहिती आहे मग मी बोलतो म्हणून. अशी सांग कसं काय तर करतेस ता. हा कढई ठेवले. हा कढईत टाकले तेल. हा थोडं तेल टाकू दे. लसूण टाकले. हम्म. नंतर हे टाकून घेतो. त्यात टाकते. शुद्ध नको बोलू की आयशी, तू बोलतेस तशी बोल. त्यात हळद टाकते. चमचा हळद. हा गरम मसाला. हा हा आहे तिखट मसाला. हा मोठ्यान बोल. 1 चमचा 2 चमचे तिखट मसाला टाकते. हा हा चिकन मसाला. तेल टाकला. तेलात आता टाकले लसूण आणि 3 टाकले कढीपत्ता. त्याच्यात आता तिखट मसाला टाकते. हा तिखट मसाला टाकलाय हा आणि त्याच्यात ते आपण वाटलेलं वाटप आहे. वाटप आहे कांद्या खोबऱ्याचं ते टाकते. वाटप टाकून घेतलाय. कडक कडक कडक. तेव्हा ते जरा परतून घेऊया आपण. कुर्ल्या टाकतो. कुर्ल्या टाकतो. त्याच्यात आता चवीसाठी टाकते मीठ. आता त्याच्यात सर्व टाकून झालाय. हा आता टाकतोय मी कोकम. कोकम टाकतो. झालं पण. झाला आता उकळला की झाला. कळाला. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.